सध्या कोठडीमध्ये असलेल्या भोंदू अशोक खरात याच्या चौकशीमध्ये रोज धक्कादायक खुलासे होत आहेत। महिलांचं शोषण आणि फसवणूक केल्याच्या प्रकरणामध्ये खरातने आता कबुली दिलेली आहे। चमत्कार आणि वशीकरण नाही तर हातचलाखीने महिलांचं शोषण केल्याचं खरातने या चौकशीमध्ये सांगितलंय। सूत्रांनी एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिली आहे। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं खरातने एसआयटीच्या चौकशीत म्हटलं। ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात ती हातचलाखी असल्याचं देखील खरातनं मान्य केलंय। दरम्यान काळ्या कारनाम्यामध्ये खरातला आणखी कोणी मदत करत होतं का याचा देखील तपास सुरू आहे। तर याच एसआयटी चौकशीच्या दरम्यान खरातने नेमकी काय काय कबुली दिलेली आहे ती देखील जाणून घेऊया। चमत्कार आणि वशीकरण नव्हे ती हातचलाखी होती। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सना विज्ञानाचं नाव त्यानं दिलं होतं। तर याच अशोक खरातच्या कारनाम्यांमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या पाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर डीसीपी दुसरे एसीपी दर्जाची अधिकारी असल्याची माहिती आहे। आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी भोंदू खरात बाबाकडे धाव घेतली होती का? खरातच्या सोबत त्यांचे काही आर्थिक व्यवहार झाले होते का? या सगळ्या बाबी तपासून आता पुढचा तपास केला जातो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।